नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे GKGS मराठी या नवीन YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा GKGS मराठीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलोय चालू घडामोडी। या ठिकाणी डेली करंट अफेअर्स एक तुम्हाला भेटणार आहेत। जनरल नॉलेज सोबत या ठिकाणी जनरल सायन्स मध्ये असणारे सर्व सब्जेक्ट या ठिकाणी घेतले जाणार आहेत। तर आज दिनांक 18 मार्च 2025 ला या ठिकाणी पहिला व्हिडिओ आपला टाकत आहे। तुमचा सपोर्ट पाहिजे चॅनलला। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा आपला पहिला व्हिडिओ। तर आजचा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी बघा, महिला समृद्धी योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केली आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे दिल्ली। या ठिकाणी बघा त्याच्याशी रिलेटेड आपण काही महत्त्वाची माहिती सुद्धा बघणार आहोत। महिला दिनी महिला समृद्धी योजनेला या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे। महिला दिन हा 8 मार्च रोजी या ठिकाणी साजरा केला जातो। या ठिकाणी बघा ही योजना 21 ते 60 वयोगटातील कमकुवत आर्थिक गटातील महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये देते आणि ज्या महिलांचं उत्पन्न या ठिकाणी 3 लाखांपेक्षा कमी आहे किंवा पर्यंत आहे त्यांनाच या योजनेचा फायदा भेटतो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी T-72 म्हणजे काय आहे? या ठिकाणी बघा त्याचा राईट आन्सर आहे टँक। तर या ठिकाणी बघा हे T-72 आहे ते टँक आहे। संरक्षण मंत्रालयाने रशियाच्या रोसोबोरोनेक्स पोर्ट सोबत T-72 टँक साठी 1000 HP इंजिनचा या ठिकाणी $248 दशलक्ष या ठिकाणी करार केलेला आहे। लक्षात घ्या। तर कोणासोबत केलाय? तर रशिया सोबत केलेला आहे। लक्षात ठेवा T-72 टँक आहे। या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 3 बघा, 2025च्या रवांडा चॅलेंजर टेनिस स्पर्धेमध्ये दुहेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी सिद्धांत बंथिया आणि अलेक्झांडर डोन्स्की। तर या ठिकाणी बघा जी टेनिस स्पर्धा झालेली आहे रवांडा चॅलेंजर, या ठिकाणी क्वेश्चन फिरून सुद्धा विचारू शकतात। रवांडा चॅलेंजर हे कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर टेनिस स्पर्धेशी आहे आणि त्याचं दुहेरी विजेतेपद यांनी सिद्धांत बंथिया आणि अलेक्झांडर डोन्स्की यांनी जिंकलेलं आहे। जे चॅलेंजर स्पर्धा होती ही 3 ते 9 मार्च 2025 दरम्यान किगाली येथे आयोजित झाली होती, हे लक्षात ठेवा। नेक्स्ट चौथा क्वेश्चन आहे या ठिकाणी, कोणत्या देशाने अलीकडेच क्लस्टर बॉम्बवरती बंदी घालणाऱ्या क्लस्टर म्युनिशन कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या ठिकाणी राईट आन्सर आहे लिथुआनिया। ठीक आहे। या ठिकाणी बघा 30 मे 2008 रोजी स्वीकारण्यात आले होते जे क्लस्टर बॉम्ब या ठिकाणी बंदी घालायचं आहे ते, आणि त्यानंतर 1 ऑगस्ट 2010 रोजी या ठिकाणी लागू करण्यात आलेले। तर याच्यावर एकूण 112 सदस्य देशांनी स्वाक्षऱ्या केल्यात, परंतु अजून 12 देशांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी झालेल्या नाहीये, त्यामुळे तो मंजूर झालेला नाहीये। या ठिकाणी बघा 5 नंबरचा क्वेश्चन, नुकसान आणि नुकसान निधी LDF कोणत्या कार्यक्रमात स्थापन करण्यात आलेला आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी COP27 इजिप्त 2022 मध्ये। ठीक आहे। तर या ठिकाणी बघा त्याच्याशी रिलेटेड माहिती, 2022 मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या UNFCCC परिषदेत COP27 तयार करण्यात आला होता। आणि LDF म्हणजे काय? हवामान बदलामुळे वाढत्या समुद्र पातळी, तीव्र हवामान आणि पीक अपयशासह नुकसान सहन करणाऱ्या प्रदेशांना आर्थिक मदत पुरवतं हे COP27। क्वेश्चन नंबर 6 बघा, कोणत्या मंत्रालयाने इंडिया AI कॉम्प्युट पोर्टल आणि डेटा सेट प्लॅटफॉर्म AI कोशाल लॉन्च केलेला आहे? या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने। या ठिकाणी बघा AI हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ते डेटा सेट प्लॅटफॉर्म आहे जे कल्पनांना उद्योग उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी संसाधने, साधने आणि तज्ञ मार्गदर्शन प्रोव्हाइड करते। ज्या पद्धतीने आजचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे वर्क करतं, जसं तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीचे या ठिकाणी व्हिडिओ बनवणं किंवा या ठिकाणी जे आहे तुम्ही फोटो तयार करणं हे करतं, त्याच पद्धतीने हे याच्यामध्ये सुद्धा वर्क करत आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा 7 नंबरचा, संशयास्पद मतदार किंवा डी वोटर हा प्रामुख्याने कोणत्या ईशान्य राज्यात वापरला जातो? लक्षात घ्या, जो संशयास्पद मतदार आहे किंवा डी वोटर हा शब्द आहे हा ईशान्य राज्यात कोणत्या तरी वापरला जातो, त्याचा राईट आन्सर आहे आसाम मध्ये। तर भारतीय निवडणूक आयोगाने 1997 मध्ये डी वोटर श्रेणी सुरू केली ती। डी वोटर मतदान करू शकत नाहीत किंवा निवडणूकही लढू शकत नाहीत, त्यांचं कारण आहे नागरिकत्व त्यांचं पडताळलेलं नाहीये, म्हणून त्यांना संशयास्पद मतदार किंवा डी वोटर असं म्हणतात। या ठिकाणी बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे, बिलिगिरी रंगास्वामी मंदिर व्याघ्र प्रकल्प आहे BRT कोणत्या राज्यात आहे? बिलिगिरी रंगास्वामी मंदिर व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी राईट आन्सर आहे त्याचं कर्नाटक। या संदर्भात माहिती बघा, बिलिगिरी रंगास्वामी मंदिर BRT व्याघ्र प्रकल्प कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात आहे आणि तो दक्षिण भारतातील पश्चिम पूर्व घाटांमधील पूल म्हणून काम करतो। या ठिकाणी बघा 9 नंबरचा क्वेश्चन आहे, पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? याचा राईट आन्सर आहे कृष्णा नदीची उपनदी आहे।
या ठिकाणी बघा याविषयी माहिती बघा, ही नदी महाराष्ट्रातून वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे आणि ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील प्रयाग संगमीतून उगम पावते. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, पशु औषधी उपक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे? या ठिकाणी राईट आन्सर आहे त्याचं पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम, LHDCP सुद्धा म्हणतात याला. याच्याविषयी माहिती बघा, ही दुकाने, सहकारी संस्था आणि पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे या ठिकाणी चालवतात. या ठिकाणी बघा 11 नंबरचा क्वेश्चन आहे, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद WSDS 2025 कोठे करण्यात आली होती? तर याचा राईट आन्सर आहे नवी दिल्ली. जे जागतिक परिषद होतात शक्यतो ते नवी दिल्लीलाच होतात. या ठिकाणी बघा त्याच्याशी रिलेटेड माहिती, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025चं उद्घाटन केलं होतं. तर त्याचं उद्घाटन कोणी केलं? तर मंत्री आहेत भूपेंद्र यादव यांनी आणि ते हवामान बदल मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी बघा 12 नंबरचा क्वेश्चन, भारतातील पहिली AI चलित सौर उत्पादन लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चलित उत्पादन लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी गुजरात. या ठिकाणी बघा या प्लॉटांची नियोजित उत्पादन क्षमता ही 14 गिगावॅट आहे आणि ती उद्योगातील पहिल्या AI नवकल्पनांना एकत्रित करते. तर त्याची जी सुरुवात आहे ती गुजरातमध्ये झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 13 नंबरचं या ठिकाणी क्वेश्चन बघा, ॲस्ट्रॉ MK3 क्षेपणास्त्राचे नवीन अधिकृत नाव काय आहे? ॲस्ट्रॉ MK3 हे एक क्षेपणास्त्र आहे आणि त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी गांडीव, C. या ठिकाणी बघा महाभारतातील अर्जुनाच्या पौराणिक धनुष्यावर हे प्रयोगातून नाव घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा 14 नंबरचा क्वेश्चन बघा, डॅनिप्रो नदी कोणत्या खंडात आहे? या ठिकाणी त्याचं राईट आन्सर आहे युरोपमध्ये. या ठिकाणी माहिती बघा त्याच्याविषयी, डॅनिप्रो नदी ही युरोपमधील प्रमुख सीमापार नद्यांपैकी एक आहे. त्यामध्ये व्होल्गा, डॅन्यूब आणि उरल नंतर ही युरोपमधील चौथी सर्वात लांब नदी आहे. युक्रेनच्या उजव्या आणि डाव्या काठावर यांना विभाजित करते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा 15 नंबरचा, 2025च्या जागतिक स्थूलता दिनाची थीम काय आहे? या ठिकाणी त्याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी व्यवस्था बदलणे निरोगी जीवन, C. या ठिकाणी 2025ची जी जागतिक स्थूलता दिनची थीम आहे या ठिकाणी ती व्यवस्था बदलणे आणि निरोगी जीवन आहे. त्याविषयी माहिती बघा, जागतिक स्थूलता दिन हा 2025 स्थूलता संकटांना तोंड देण्यासाठी 4 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर 2025ची जी थीम आहे बदलणारी प्रणाली, निरोगी जीवन किंवा व्यवस्था बदलणे निरोगी जीवन, हे दोन्ही या ठिकाणी असू शकते. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी 15 क्वेश्चन आपले झालेले आहेत. तर मित्रांनो त्याआधी आपलं एक जुनं चॅनल आहे, त्याच्यावरतीही या ठिकाणी मराठी कट्टा नावाचं जुनं चॅनल आहे. त्याच्यावरती आपण डेली जे अपडेट्स आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, एक्झामशी रिलेटेड जे ऍडव्हर्टाइजमेंट येते ती आम्ही टाकतो. त्याचप्रमाणे GR असतील नवीन किंवा या ठिकाणी शुद्धीपत्रक, सूचनापत्र किंवा हॉल तिकीट रिलेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन असेल तर तीही आपल्या चॅनलवरती या ठिकाणी टाकली जाते. तर मित्रांनो त्यासाठी जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर तुम्ही चॅनलला या सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुम्ही या GKGS मराठी या चॅनलवरती सुद्धा नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि हा शेअर करा. भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.